नमस्कार, माझं नाव संकर्षण कराडे. फादर्स डेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा. मला लोक अनेक वेळेला विचारत होते फेसबुक, इंस्टाग्रामवरती, काही वेळेला कमेंटमध्ये की अहो काय तुम्ही आता कविता पोस्ट करत नाही, हल्ली लिहिणं बंद केलं आहे का? तर लिहिणं बंद नव्हतं केलं, पण उसंत मिळत नव्हती. सध्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने अमेरिकेत आहे. थोडासा वेळ मिळाला आहे, तर फादर्स डेच्या निमित्ताने काहीतरी लिहिलं आहे. तुम्हाला ऐकवतो बघा, आवडती का कविता. ही कविता विशेषतः त्या बापांसाठी आहे ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत. लहान मुलं आहे ना, लहान मुलं देवाघरची फुलं वगैरे आपण सगळे म्हणतो, पण मान्य आहे, ही आजकालची जी फुलं आहेत ना, तुम्ही बापांना विचारा, हे इतके वांड आहेत, हे एवढे डेंजर आहेत आणि हे एवढे फास्ट आहेत की त्याला तोड नाही. ती फुलं घरी आलेल्या थकून आलेल्या बापाला सुद्धा कोमेजून टाकतात, अशी डेंजर फुलं आहेत. तर विशेषतः त्या बापांसाठी आणि त्यांच्या बाळांसाठी ही कविता आहे. आमच्या घरी तर 2 फुलं आहेत, जुळ आहे नाही का. तर मी असं लिहिलं की नाटकाचा प्रयोग प्रवास करून हा नट दमून जातो. नाटकाचा प्रयोग प्रवास करून हा नट दमून जातो. पायाची लाकडं चालत वाकडं घरी स्वतःच्या येतो. वाटत असतं आपलं बूड आपल्याच घरात शांतपणे टेकवावं. वाटत असतं आपलं बूड आपल्याच घरात शांतपणे टेकवावं. थकून आलास रे आराम करे, वाक्य मला कुणीतरी ऐकवावं. बायकोच्या नजरेत भाव असतात आला आमचं खुळं. बायकोच्या नजरेत भाव असतात आला आमचं खुळं. वाघानं फडशा पाडावा तसं अंगावर पडतं जुळं. माझ्या छातीपासून पोटापर्यंत ते खेळतात घसरगुंडी. हे काय खेळ आहेत. माझ्या छातीपासून पोटापर्यंत ते खेळतात घसरगुंडी आणि कुंभारानं माती तुडवावी तशी तुडवतात माझी मांडी. माझ्या उरल्या सुरल्या केसांची होते रोपवेची दोरी. माझ्या उरल्या सुरल्या केसांची करतात ते रोपवेची दोरी. बापाच्या रूपानं त्यांना वाटतं गार्डनच आलंय घरी. पाठीच्या घोड्याला गुडघ्याच्या गाडीला घराचा प्रवास घडतो. मग पुढचा खेळ, पाठीच्या घोड्याला गुडघ्याच्या गाडीला घराचा प्रवास घडतो. तिकडून दिवसभर मी कशी सांभाळते हा मंत्र कानावर पडतो. पाठीच्या घोड्याला गुडघ्याच्या गाडीला घराचा प्रवास घडतो. तिकडून दिवसभर मी कशी सांभाळते हा मंत्र कानावर पडतो. मग मोबाईल चुंबक देऊन त्यांचं वळवायचं ध्यान, घराघरातला उपाय. मग मोबाईल चुंबक देऊन त्यांचं वळवायचं ध्यान. ते रमले तोवर घ्या गिळून म्हणून समोर येतं पान. वेगळं काहीतरी केलंय म्हणून पानात असतात छोले. वेगळं काहीतरी केलंय म्हणून पानात असतात छोले. पहिला घास घेतला की करतात पोरं डायपर ओले. हे काय टायमिंग आहे. आई किंवा बापानी पहिला घास घेतला की बरोबर डायपर ओले करतात. विनोदी नटाचंही असत नाही एवढं टायमिंग आहे की नाही. वेगळं काहीतरी केलंय म्हणून पानात येतात छोले. पहिला घास घेतला की करतात पोरं डायपर ओले. आपण भरेपर्यंत मोकळी पोरांची भरलेली पोटं होतात. आपण भरेपर्यंत मोकळी पोरांची भरलेली पोटं होतात. पुन्हा ते जेवताना घासासोबत आपला जीव सुद्धा खातात. रात्र चढेल तसा त्यांचा रंगत जातो खेळ. कोल्हा आलाय बरं का, झाली तुमची आता झोपायची वेळ. काहीतरी करून घाबरवायला लागेल ना. रात्र चढेल तसा त्यांचा रंगत जातो खेळ. कोल्हा आलाय बरं, झाली तुमची आता झोपायची वेळ. बरं पोरं झोपले तरी वाटत असतं ना काहीतरी व्हावं. पोरं झाले ते झोपले तरी वाटत असतं ना काहीतरी व्हावं. बाळांना थोडं बाजूला करून त्यांच्या आईला जवळ घ्यावं. त्याच रात्री पोरं चांगले 2 पर्यंत जागतात. जरा झोपले तसं वाटलं की लगेच उठून पाणी मागतात. त्याच रात्री पोरं चांगले 2 पर्यंत जागतात. जरा झोपले तसं वाटलं की लगेच उठून पाणी मागतात. मग कानाशी येऊन म्हणतात पुन्हा, बाबा खरंच कोल्हा आला का? मग कानाशी येऊन म्हणतात पुन्हा, बाबा खरंच कोल्हा आला का? नका चिडू ना बाबा, तुम्हाला खूप त्रास दिला का? बाबा म्हणतात सगळे आनंद बाप होण्यापुढे पायाची धूळ आहे. बाबा म्हणतात सगळे आनंद बाप होण्यापुढं पायाची धूळ आहे. बाळांनो, तुमच्यामुळं माझं घर भरलेलं गोकुळ आहे. बाबा म्हणतात सगळे आनंद बाप होण्यापुढं पायाची धूळ आहे. बाळांनो, तुमच्यामुळं माझं घर भरलेलं गोकुळ आहे. बाळांच्या कुशीत त्यांचा बाप शांतपणे झोपतो. दुसऱ्या दिवशी बापातला नट जोमाने काम करतो. दुसऱ्या दिवशी बापातला नट जोमाने काम करतो. धन्यवाद. हॅपी फादर्स डे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.